नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुरा कसा काढायचा हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा प्रकारे हा 3 टोकांचा तुरा आपण काढणार आहोत. तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढू शकता. खूप प्रॅक्टिस केल्यावर जी आहे ती संस्कार भारती रांगोळी येते. अशा प्रकारे हे बघू शकता. रेषा काढतो आपण, त्या रेषेला तसं घुमवून द्यायचे आहे तुऱ्यासारखे. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही, नंतर तुम्ही खूप प्रॅक्टिस करून तुम्हाला ते येईल. हे बघू शकता, दोघी तुऱ्यांमध्ये वेगवेगळा फरक आहे. कारण की तुम्हाला हळूहळू जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसे तुम्ही तुमच्या हाताला वळण द्याल, त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे चिन्ह तुम्ही काढू शकता. हा तुरा आहे. हा तुरा तुम्ही अशा प्रकारे 3 किंवा 2 किंवा एक रेषेचाही काढू शकता. त्याच्यावरती तुम्ही टिंब देऊ शकता, बिंदू देऊ शकता आणि खालीसुद्धा तुम्ही हे बिंदू देऊ शकता, वर्तुळ काढू शकता, गोपद्म काढू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे तुमच्या रांगोळीमध्ये वेगवेगळ्या संस्कार भारती चिन्हाचा तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला बोटांमध्ये नीट रांगोळी घेऊन जे आहे आपल्या हाताला वळण द्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही रेषा काढायला जर नीट शिकलात तर तुम्ही अशा प्रकारे केंद्रवर्धिनी काढायला शिकू शकता, तुरा काढायला शिकू शकता, गोपद्म काढायला शिकू शकता. अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला जर त्रास पडत असेल तर अशा प्रकारे साधी चिमटीमध्ये रांगोळी घेऊन घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर जे आहे प्रॅक्टिस करायची आहे. जसे आपण लहानपणी गिरवणी करायचो, ABCD किंवा अ ब क ड याची, त्याप्रमाणे आपल्याला गिरवणी करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही गिरवणी करून प्रॅक्टिस करून सराव करून तुम्ही छान प्रकारे उत्तम तुम्ही संस्कार भारती रांगोळी काढायला शिकू शकता स्वतःच्या हाताने, कोणत्याही इतर टूलचा वापर न करता. आणि खूप कमी वेळात संस्कार भारती रांगोळी काढून होते. फक्त तुम्हाला ते काढायला जमायला पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही ते जे आहे चिन्ह शिकाल, लवकरात लवकर काढायला शिकाल. त्यामुळे ते लवकरात लवकर तुम्हाला ते जमेल. खूप वेळ लागतो असं सगळेजण म्हणतात, पण ते तुम्हाला आकार जमत नसतील तर तुम्ही खूप हळूहळू काढता त्यामुळे वेळ लागतो. अशा प्रकारे तुम्ही बिंदू देऊ शकता, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कप घेऊ शकता, तुरा काढू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.